पराग सर इज सिनियर ऑलिम्पियन अँड कॅब ड्रायव्हर 2. एक वेल्डरचा मुलगा आणि देशासाठी 17 मेडल विनर. आजच्या डेट पर्यंत माझी 36 वर्षाची प्रॅक्टिस झालेली आहे आणि अजून सुद्धा मी थकलेलो नाहीये. तुम्ही किती वर्षाचे आहात? मी 46 वर्षाचा आहे. त्यांनी माझं हे सगळं टॅलेंट ओळखलं आणि मला ट्रेनिंग द्यायला चालू केलं. प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की भारताचा ट्रॅकसूट हा आपण अंगावरती घालावा. ते माझं 22 वर्षानंतर पूर्ण झालं. ईच अँड एव्हरी मेडल हॅज इज ओन स्टोरी. एक जॅपनीज होते 117 जे 100 मीटर 44 सेकंदामध्ये पूर्ण करत होते. ॲज पर कमिटमेंट 2 गोल्ड आणि 2 सिल्वर असे 4 मेडल्स मी मिळवले तिथे. वा. मेयर ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया त्यांनी मला फेलिसिटेट केलं. ॲडलेट मराठी मंडळांनी मला फ्लाइंग मॅन म्हणून पदवी पण दिलेली आहे. माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता लॉंग जम्प करताना. फिजिओथेरपिस्टकडे गेलो. ते म्हटले सर वी विल नॉट टच युअर नी, इट इज सो बॅडली इंज्युर्ड. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि ती म्हटली की मला माहित नाही तुम्ही नेक्स्ट फ्लाईटनी तुम्ही परत माझ्या जवळ पाहिजे. म्हटलं का ते शक्य नाहीये. तिने जे काही सपोर्ट केलं किंवा तिने जे काही सॅक्रिफायसेस केलेले आहेत त्याच जोरावरती मी आज ॲज अ सिनियर ऑलिम्पियन म्हणून मी तुमच्या बरोबर एक वेन देर इज अ विल देर इज अ वे. थँक्यू हा हिडन जेम आमच्या समोर आणल्याबद्दल. आणि माझ्या समोर तर अचानक आलाय. सो कसं काय सफेद कॉलर वाले लोक, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग खरंच माझा काय तुमचाही फेवरेट होणार आहे. याचं कारण तुम्हाला एवढंच सांगतो. आज आपण एका खरंच खूप जास्त इन्स्पायरिंग व्यक्ती सोबत आहोत. सो मुद्दा एवढाच आहे की आपण निघालो नायगावला शूटला. आपलं शूट सुरू आहे. तर कॅब बुक केली आणि कॅब बुक केल्यानंतर आपण कॅब आली आपली, कॅबमध्ये बसलो आणि खरंच एक अशी घटना घडली आहे जी मी कधी आयुष्यात एक्सपेक्टच केली नाहीये, पण ती घडली. सो आपल्या सोबत आता आहेत पराग उत्तम पाटील सर. हॅलो. यांना एका रीलमध्ये पाहिलं असेल खूप लोकांनी. ती रील एक व्हायरल झाली म्हणून की कॅब ड्रायव्हर इज सिनियर ऑलिम्पियन, राईट? येस. या. सो पराग सर इज सिनियर ऑलिम्पियन अँड ही इज अ कॅब ड्रायव्हर 2. आणि ते आता कॅबही चालवतात प्लस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 100 मीटर रनिंग, लॉंग जम्प, अजून ट्रिपल जम्प या 3 स्पोर्ट्समध्ये ते इंडियाला रिप्रेझेंट करतात. My name is Parag Patil. I'm from India, Mumbai. I'm competing in long jump, triple jump, as well as today I have 2 relays, 4x4 and 4x100. I'm doing pretty well because I'm practicing it from last 25 years, and as a body structure of mine is perfectly for the jumpers. So खूप छान वाटतंय आणि मी खरंच हे एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण हे आहे. तर आजचा पूर्ण ब्लॉग 1.5 तास आपण सरांबरोबर गप्पा मारूया. त्यांचे काय विचार आहेत किंवा ते त्यांची तयारी कशी झाली आणि ऑलिम्पिककडून आत्ता ॲज अ कॅब ड्रायव्हर काय कसं झालं मला जाणून घ्यायला खूप आवडेल आणि मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल त्यांची स्टोरी, जी मला माहिती आहे खूप इन्स्पायरिंग असणारच आहे. सो लेट्स स्टार्ट दिस. आपण ही गोष्ट बोलायला चालू करू, त्यांच्याशी बोलू, गप्पा मारू. चला. तर तुम्ही कधीपासून चालू केलं ॲथलेटिक्स? ॲथलेटिक्स माझा चालू झालेला आहे 1988 साली. अच्छा. ज्यावेळेस काही रिसोर्सेस नव्हते किंवा म्हणजे पायामध्ये स्लीपरसुद्धा फार म्हणजे वर्षातनं एकदा म्हटलं तरी चालेल अशी कंडिशन होती. माझे वडील बेसिकली वेल्डर आहेत. सो एक वेल्डरचा मुलगा आज सिनियर ऑलिम्पियन आणि देशासाठी 17 मेडल विनर. म्हणजे 17 मेडलचं जर का मला बायफर्गेशन करायचं असेल तर 2 गोल्ड, 11 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ. वाव. असे आत्तापर्यंत मी भारतासाठी मेडल्स मिळवलेले आहेत. जर का मी डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल असे जर का आणि इंटरनॅशनल सगळे जर का मेडल्स म्हटलं तर 200च्या वरती तर आरामात होतील. मी कधी डिस्ट्रिक्ट आणि स्टेट आणि नॅशनलचे मेडल मी कधी मोजलेच नाही आहेत. आणि माझं जे इंटरनॅशनल करिअर जे चालू झालं ते 30 वर्षानंतर चालू झालं, जिथं लोक रिटायरमेंट करतात. बरोबर.
आणि आत्तापर्यंत म्हणजे आजच्या डेटपर्यंत माझी 36 वर्षाची प्रॅक्टिस झालेली आहे आणि अजून सुद्धा मी थकलेलो नाहीये. तुम्ही किती वर्षाचे आहात सर? मी 46 वर्षाचा आहे. 2 जानेवारीलाच माझं 46 वर्ष मी पूर्ण केलेलं आहे. अरे वाव. सो असा हा सगळा जर्नी आहे. सर मूळचे कुठले आहात तुम्ही? प्रॉपर मी जळगावचा, बॉर्न अँड बॉट अप टू पुणे. वाव. माझं शिक्षण हिंदुस्तान अँटोबॅटिक स्कूल इथनं पिंपरी इथनं माझं सगळं 10वी पर्यंत शिक्षण झालं. आणि जो आयुष्याचा जो टर्निंग पॉइंट आहे तो तिथनं सुरू झाला असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बेसिकली ॲथलेटिक्सची सुरुवात अशी झाली आहे की मी आधी बस पकडण्यासाठी मी बसच्या पाठीमागं पळायचो. वाव. आणि मग तिथनं माझ्या एका सरांनी म्हणजे महाजन सर आणि पांडुळे सर हे माझे त्यावेळेसचे शिल्पकार आहेत. त्यांनी माझं हे सगळं टॅलेंट ओळखलं आणि मला ट्रेनिंग द्यायला चालू केलं. आणि मग तिथनं इंटर क्लास खेळलो पहिला, नंतर इंटर स्कूल, तालुका लेवल आणि स्टेट लेवल या 4 लेवलपर्यंत मी स्कूल लाईफमध्ये गेलो होतो. कॉलेज लाईफमध्ये आल्यानंतर मी 2 नॅशनल्स खेळलो 1998 आणि 2000 साली. ग्रॅज्युएट असाल हे वाटतंय? नाही, मी सायन्स ग्रॅज्युएट आहे. अरे वाव. केमिस्ट्री मधनं मी सायन्स ग्रॅज्युएशन केलेलं आहे पुणे युनिव्हर्सिटी मधनं. अच्छा. आणि ते पण फर्स्ट क्लास आहे. ओके. अलॉंग विथ स्पोर्ट्स मी एनसीसी मध्ये सुद्धा फ्लॅग होल्डर होतो आणि शिक्षणामध्ये सुद्धा. सो असं काही नाही की खेळाडू जो आहे तो शिक्षणामध्ये कुठेही किंवा अभ्यासामध्ये कुठेही कमी असतो. हे एक तुमच्या समोर उदाहरण आहे. पण तुम्हाला घरून किती सपोर्ट होता या गोष्टीला? घरून मला सपोर्ट नव्हता, कारण त्यावेळेस म्हणजे परिस्थिती किंवा वातावरण असं होतं की मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न होतं. बरोबर. आणि त्याच पद्धतीने प्रत्येक मुलाची जडणघडण होती. पण स्पोर्ट्स हे जे क्षेत्र आहे हे कोणालाच मान्य नव्हतं त्यावेळेस, कारण त्याच्यामधनं अर्निंग होणारे नाही म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटी हे कोणालाच माहित नव्हती त्यावेळेस. सो घरनं असा सपोर्ट नव्हता. ज्यावेळेस आम्ही कॉलेजकडनं किंवा शाळेकडनं खेळायला जायचो त्यावेळेस आम्हाला भत्ता मिळायचा 40 रुपये दिवसाचा. आणि त्या 40 रुपयामध्ये आम्हाला सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे सगळं मॅनेज करायला लागायचं. बाहेर जेव्हा जायचं? हो, कॉम्पिटिशनचा जेवण. बरोबर. सो ते 40 रुपयामध्ये तुम्हालाही माहिती आहे आज काय किंवा 31 वर्षापूर्वी काय ते पॉसिबल होणारच नव्हतं. सो घरनं रडून भांडणं करून वगैरे 50-100 रुपये मिळवायचे आणि मग खेळायला जायचं. असा तो सगळा दिनक्रम होता. किंवा काय वेअर्स तर नव्हतेच काही. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस म्हणजे ग्राउंडवरती जायचं, चप्पल काढायची आणि सर जिथं सांगतील तिथं पळायला सुरुवात करायची. जो दंगल मध्ये जो सीन आहे, गीता बबिता पळती आणि आमिर खान स्कूटर वरती आहे, सेम सीन आमचा असायचा की सर आमचे चेतक वरती आणि ते त्यांची पण स्कूटर चेतक होती. म्हणजे कोइन्सिडन्स खूप चांगला आहे. सो काटे घुसायचे, काचा घुसायच्या, कारण आत्तासारखे रोड नव्हते त्यावेळेस. आम्ही बरोबर पायवाटेवरती किंवा महाराणामध्ये वगैरे आम्ही पळायला जायचो. सो आमचा रूल असा होता सरांचा की काही जरी झालं तरी पण वर्कआउट थांबवायचं नाहीये. मग ते पाय रक्तबंबाळ असेल किंवा काही असेल तरी सुद्धा आम्हाला कंपल्सरी ते वर्कआउट करायलाच लागायचे. सो अशा कंडिशन्स मध्ये आम्ही म्हणजे आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत, मी जर का त्या डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हणायचे कुठं लागलंय बाबा, कुठे ड्रेसिंग करायचं, कारण त्याला माहिती हाच ताप येणं किंवा सर्दी पडसं किंवा ह्याच्यासाठी तो येणारच नाही कधी. कुठे टाक्या टाकायचेत का कुठे ड्रेसिंग करायचंय एवढंच फक्त ते विचारायचं. आमच्या घरची कंडिशन्स एवढे काही चांगले नव्हते, त्यामुळे मला जॉब करणं गरजेचं होतं. सो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एका इंडस्ट्रीमध्ये ॲज अ हेल्पर म्हणून कामाला लागलो. म्हणजे झाडू मारणं, बर उचलणं, गाड्या भरणं, गाड्या खाली करणं, मशीनची साफसफाई करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी 2000 साली करायला लागलो. 2000 ते 2013 पर्यंत मी इंडस्ट्रीमध्ये काम केलं. म्हणजे स्टार्टेड ॲज अ हेल्पर आणि रिझाईन्ड ॲज अ परचेस मॅनेजर, असा माझा हा पूर्णपणे इंडस्ट्रीमधला प्रवास आहे. 2010 मध्ये मला कळलं की बाबा हे 30 वर्षाच्या पुढच्या प्लेयरसाठी सुद्धा
नॅशनल इंटरनॅशनल लेवलला स्पर्धा असतात म्हणून. सिनियर ऑलिम्पिक. सिनियर ऑलिम्पिक्स. बरोबर. आणि त्यावेळेस आपल्या भारतामध्येच एक स्पर्धा झाली होती, फर्स्ट वेटरन्स ॲथलेटिक्स इंटरनॅशनल ॲथलेटिक चॅम्पियनशिप. ओके. बालेवाडी येथे पुण्याला. मग त्याच्यामध्ये मला भाग घेण्याचा चान्स मिळाला आणि दॅट वॉज दी फर्स्ट माझी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स होती. ओके. आणि एक प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की भारताचा ट्रॅकसूट हा आपण अंगावरती घालावा. म्हणजे तुम्हाला एक सीन आठवत असेल मिल्खा सिंग सरांच्या पिक्चर मधला. बरोबर. की ब्लेझरचा जो सीन आहे. सो प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं. ते माझं 22 वर्षानंतर पूर्ण झालं. म्हणजे प्रॅक्टिसच्या 22 वर्षानंतर. आणि वयाच्या 31व्या वर्षी ते पूर्ण झालं. आणि मग त्या स्पर्धेमध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये मला 3 सिल्वर मेडल मिळाली होती. म्हणजे 100 मीटर मध्ये सिल्वर, लॉंग जम्प मध्ये सिल्वर आणि ट्रिपल जम्प मध्ये सिल्वर. सो त्याच्यानंतर मग जॉब तर चालूच होता, पण माझी प्रॅक्टिस थांबलेली नव्हती. आणि मग 2013 मध्ये मला सिनियर ऑलिम्पिक्स म्हणजेच वर्ल्ड मास्टर गेम्स या इटलीला झाल्या होत्या 2013 मध्ये. सो तिथं माझं सिलेक्शन झालं. आणि तिथं गेल्यानंतर मग म्हणजे त्याचे पण म्हणजे ईच अँड एव्हरी मेडल हॅज इज ओन स्टोरी असं म्हटलं तरी चालेल. जे फॉरेन मधले आहेत, भारतामधले जे आहेत ते म्हणजे आपण मॅनेजेबल म्हणू शकतो, पण जे इटली मधले जे मेडल्स आहेत, ईच अँड एव्हरी मेडल हॅज इज ओन स्टोरी. म्हणजे ती स्टोरी अशी आहे की ऑब्वियस आता इटलीला जायचं म्हटल्यानंतर पैसे तर आलेच. आणि नेमकं असं आहे की आम्ही जे सिनियर प्लेयर्स आहेत त्यांना आपल्या भारतामध्ये रिक्रिएशनल प्लेअरचा दर्जा आहे, प्रोफेशनल प्लेअर म्हणून दर्जा नाहीये. अच्छा. तर आणि मेन ह्याचं कारण असं आहे की ह्या स्पर्धांबद्दल गव्हर्नमेंटला पण काही माहित नाहीये, किंवा माहिती आहे पण त्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकत नाहीये ड्यू टू सम रिझन्स. आता ते रिझन्स त्यांनाच माहिती आहेत काय नाहीये ते. बरोबर. पण आमच्या ज्या सगळ्या स्पर्धा आहेत त्या सगळ्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने रेकग्नाइज केलेल्या आहेत. सो हा खूप मोठी स्पर्धा असते ही. आणि जेवढे काही ऑलिम्पिक्स मध्ये गेम आहेत ते सगळेच्या सगळे गेम्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. दर 4 वर्षांनी ही स्पर्धा होते आणि इमिजिएट नेक्स्ट इयर ऑफ दी मेन ऑलिम्पिक्स. ओके. आणि ह्याच्यामध्ये आता रिक्रिएशनल प्लेअर म्हटल्यानंतर आता एक डोक्यामध्ये येते की ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन्स वगैरे काही नसते किंवा सहज मेडल वगैरे मिळतं. तर तसं काहीही नाही. ह्याच्यामध्ये एक्स ऑलिम्पियन्स, एक्स वर्ल्ड चॅम्पियन्स, एक्स इंटरनॅशनल प्लेयर्स त्यांच्या देशातले हे सगळे पार्टिसिपेट करतात. आणि लिटरली परफॉर्म करताना काय अवस्था होते ते आम्हाला माहिती. म्हणजे शेवटचं एक उदाहरण सांगतो. एक उदाहरणावरनं तुम्हाला लक्षात येईल की 2019 मध्ये जेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये पार्टिसिपेट करत होतो, मी 60 मीटर रन हा जो इव्हेंट आहे 60 मीटर. सो त्या ह्याच्यामध्ये मी 7.82 सेकंड्स हा टायमिंग दिला होता, तरी सुद्धा मला सिल्वर मेडल होतं. अच्छा. सो एवढी टफ कॉम्पिटिशन्स इंटरनॅशनल लेवलला असते. सो म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ह्या कॉम्पिटिशन्स दिसतात तेवढ्या सोप्या नाहीत आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते. आणि आम्ही सिनियर प्लेयर्स म्हणजे एक फिटनेसचा आयकॉन किंवा एक मोटिवेशन म्हणून सुद्धा किंवा एक इन्स्पिरेशन म्हणून सुद्धा एक समाजामध्ये आम्ही एक मॉडेल म्हणून तुमच्या समोर राहू शकतो. कारण याचं मिनिमम एज आहे 30. ओके. आणि याचं मॅक्सिमम एज आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत. म्हणजे जरी तुम्ही 100 वर्षाच्या पुढे जिवंत असाल आणि तुम्हाला खेळायचं असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये खेळू शकता. असे ऍथलीट्स आहेत का ज्यांचे 100 वर्ष पूर्ण झालेत? आणि असे फॉरेन मध्ये ऍथलीट्स आहेत. ज्याच्यामध्ये आपले फौजा सिंग म्हणून आहेत. ते 5 आणि 10 किलोमीटर पळतात ऍट द एज ऑफ 115 आय गेस. बापरे. एक जॅपनीज होते 117 जे 100 मीटर 44 सेकंदामध्ये पूर्ण करत होते. आणि त्यांची अशी इच्छा होती की हुसेन बोल्ट बरोबर पळायचं. अच्छा.
सो असे ॲथलीट्स आहेत आमच्याकडे. 85 वर्ष 86 वर्षांचे खूप चांगले ॲथलीट्स आहेत जे ॲथलेटिक्स करतात. ॲथलेटिक्समध्ये लॉंग जम्प करतात, गोळाफेक करतात, भालाफेक करतात, तायक्वॉन्डो करतात, टेनिस खेळतात, लॉन टेनिस खेळतात, गोल्फ खेळतात, त्याच्यानंतर रग्बी खेळतात, फुटबॉल खेळतात. सो असे बरेचसे ॲथलीट्स आपल्या भारतामध्ये पण आहेत आणि बाहेर पण आहेत. तुम्हाला एक तेच विचारायचं होतं मेडल बद्दलच. तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा तुम्हाला पहिले 3 सिल्वर मेडल मिळाले. हो. पहिलं गोल्ड मेडल कधी मिळालं? पहिलं गोल्ड मेडल मला 2015 मध्ये मिळालं ऑस्ट्रेलियामध्ये. ओके. लॉंग जम्प आणि ट्रिपल जम्प या ह्याच्यामध्ये. जे 2 गोल्ड मेडल मिळाले. 2 गोल्ड मेडल्स आहेत. 2 गोल्ड मेडल, 11 सिल्वर मेडल आणि 4 ब्रॉन्झ मेडल असा माझा मेडल टॅली आहे. ते दोन्ही गोल्ड मेडल तुम्हाला ऑस्ट्रेलियाला मिळालेले आहेत. त्याची काही स्टोरी आहे का? त्याची स्टोरी आहे पण म्हणजे तिथं मला होस्ट केलं गेलं होतं. तसंच क्राऊड फंडिंग वगैरे, कारण मला पगार जो होता तो 3 लाख रुपये होता CTC. अच्छा. आता ऑस्ट्रेलियाचं तिकीट म्हटल्यानंतर कमीत कमी 60,000 रुपये, 70,000 रुपये, 90,000 रुपये. त्याच्यानंतर तिथं राहण्याचा खर्च, विजाचा खर्च, बरोबर, हा सगळा खर्च बघितला मला 1-1.5 लाख रुपयाची गरज होती. ते सगळं मी क्राऊड फंडिंग असेल, लोन्स असतील थोडेफार, याच्यामधनं मी ते मॅनेज केलं होतं. पण सगळ्यात मोठा जो खर्च होता तो राहण्याचा होता. मित्रांच्या द्वारे वगैरे एक माहिती मिळवली. ऑस्ट्रेलियामध्ये ॲडलेड या शहरी मराठी मंडळ आहे. हा, माहिती आहे. ॲडलेड मराठी मंडळ म्हणून आहे. तर त्याचे जे प्रेसिडेंट होते मिस्टर सदानंद मोरे, मुंबईचेच आहेत. अरे वा. सो मी त्यांना अप्रोच केला. मग त्यांनी मला सप्टेंबरमध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये मला जायचं होतं आणि सप्टेंबरमध्ये त्यांनी मला कन्फर्मेशन दिलं की ठीक आहे आम्ही तुला होस्ट करू म्हणून. मग मी त्यांना मेसेज पाठवतानाच पाठवला होता की जर का तुम्ही मला होस्ट केलं तर मी 4 मेडलची ॲश्युरिटी मी तुम्हाला देऊ शकेल. म्हणजे मी देतोय तुम्हाला ॲश्युरिटी, पण मला होस्ट करा तुम्ही तिथं. आय वॉन्ट टू रिप्रेझेंट. मग त्यांनी मला होस्ट केलं आणि ॲज पर कमिटमेंट मी 2 गोल्ड आणि 2 सिल्वर असे 4 मेडल्स मी मिळवले तिथे. वा. आणि त्यांनी मला फ्लाइंग मॅन म्हणून मला त्यांनी ॲडलेड मराठी मंडळांनी मला पदवी पण दिलेली आहे. वा. दुसरी गोष्ट जी इंडियन कम्युनिटी आहे त्यांनी माझा तिथं सत्कारही आयोजित केला आणि मेयर ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया यांच्या हस्ते त्यांनी मला फेलिसिटेट केलं आणि खूप एक चांगला ऑरा तिथं आणि एक चांगला रिस्पेक्ट त्यांनी मला तिथं मिळवून दिला. आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये सुद्धा त्यांनी मला परत पोस्ट केलं. म्हणजे मी हेजिटेट होत होतो की सारखी आपण मदत कशी मागायची त्यांच्याकडं. पण परिस्थितीच तशी होती की मला स्पॉन्सरच मिळालेला होता, पण ऐन वेळी स्पॉन्सरने हात वरती केले. म्हणजे प्रत्येक वेळी माझं नशीब असंच बलवत्तर असतं की आधी आश्वासनं मिळतात पण ती आश्वासनाच्या भरोशावरती राहिल्याने फार मोठे लॉसेस मी हे केलेले आहेत. लिटरली त्या स्पॉन्सरला मी ब्लॅकमेल केलं आणि त्याला म्हटलं की मला फक्त एअर तिकीट काढून दे. मी माझ्या स्वतःच्या पैशाने रजिस्ट्रेशन आणि विजा वगैरे सगळं माझं करून झालेलं होतं. आणि ऑस्ट्रेलियाची एक खासियत आहे की तिथं एअर तिकीट तुम्हाला लागत नाही किंवा तुम्ही कुठं राहणार आहात हे विजाच्या वेळेस लागत नाही, कारण स्पेशल कॅटेगरीमध्ये आमचा विजा होतो. सो म्हणजे फक्त मी तिकीट मागून घेतलं त्याच्याकडनं आणि माझ्याकडे 5,000 रुपये होते विच वॉज $100 ऑस्ट्रेलियन. पण त्या कंडिशन मध्ये सुद्धा मी बोर्डिंग गेट वरती होतो आणि फक्त डोक्यामध्ये एकच होतं की बाबा $10 जे आहेत ते रोज वापरायचे. राहायचं कुठं तर स्टेडियमच्या एका कोपऱ्यात राहायचं रिक्वेस्ट करून, त्यांचे वॉशरूम्स वगैरे सगळं यूज करायचे आणि $10 खाण्यासाठी वापरायचे. पण येताना 5 मेडल्स घेऊन यायचे. म्हणजे कुठले येतील हे मला माहित नव्हतं, पण 5 मेडल्स मी विन करून येणार हे एवढं मला म्हणजे ठरवूनच ठेवलेलं होतं ते. मग ते बोर्डिंग गेटवरती बसलो. मग माझ्या ॲडलेड मधल्या मित्राला फोन केला की अरे बाबा अशी कंडिशन आहे, मी आत्ता ऑलरेडी बोर्डिंग गेटवरती बसलेलो आहे, तू जर का मला होस्ट केलंस तर फार बरं होईल. ठीक आहे म्हणे, तू ये, मला फ्लाईट डिटेल्स वगैरे सगळे पाठव, तुझा प्रोग्राम पाठव, सगळा तुझी सगळी व्यवस्था आम्ही करतो. ते झालं. मग तिथे त्यांनी सगळी माझी व्यवस्था केली. तोपर्यंत मला
क्राऊड फंडिंगनी मला लोकांनी फार मदत पण केली, थोडंफार स्पॉन्सरशिप पण मिळाले आणि ॲज पर कमिटमेंट 4 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ असे 5 मेडल्स मी त्या स्पर्धेमध्ये सुद्धा विन केले. ती वेगळी स्पर्धा होती? हो, ती वेगळी स्पर्धा होती. ही 2019 मधली स्पर्धा होती. ओके. ती पण ऑस्ट्रेलियालाच होती? ऑस्ट्रेलियाच. ओके. आणि आता सुद्धा ऑक्टोबर मध्ये मला ऑस्ट्रेलियालाच जायचं आहे. बेसिकली सगळ्यांना मोठा प्रश्न असेल की बाबा मी का खेळतोय, रेकग्नेशन्स नाहीयेत किंवा फंडिंग्स नाहीयेत, एवढा त्रास घेऊन जायचं, मग काय गरज आहे खेळायची. बरोबर. सो माझे 2 पर्पज आहेत. पहिला आहे मेडल आणि दुसरा आहे की मला या जे प्लेयर्स आहेत त्यांच्याबरोबर मला इंटरॅक्ट करायला मिळतं. ओके. जे अपडेटेड नॉलेज आहे ते मला घेता येतं. ते घेऊन आल्यानंतर मी ते स्वतःवरती एक्सपेरिमेंट करतो आणि मग मी बरेचसे असे माझे प्रोग्राम्स बनवलेले आहेत की जे मी आता मुलांना डिलिव्हर करत होतो, पण काही कारणास्तव मला ते सगळं बंद करावं लागलं आणि फायनान्शियल क्रायसिसमुळे मी आता ओला चालवतोय. आणि ओला चालवत असताना मी खूप खुश आहे. म्हणजे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती आता कुठेही असा रिग्रेट दिसत नसेल किंवा एक असं डाऊन वाटत नसेल की मी ओला चालवतोय, मी एवढा मोठा. कधी ठरवलं हे की आपण ओला चालवायची? 1-2 महिन्यापूर्वी मी ठरवलं. ओके. कारण शाळांमध्ये गेलो त्यांना बीपीएड पाहिजे, कंपन्यांमध्ये गेलो तिथंच सेलिब्रिटी स्टेटस आडवा आलं इन द सेन्स कसं आहे की कुठेही आता बॅकग्राऊंड चेक म्हटल्यानंतर पहिलं गुगलला सर्च केलं जातं आणि माझं गुगलला बरंच आहे आणि होतही. सो त्यांचं असं हे होतं की सर आम्ही तुम्हाला जी पोस्ट देतोय किंवा आम्ही तुम्हाला जी सॅलरी देणार आहे ती कालांतराने किंवा थोड्या दिवसांनी मार्केटमध्ये कळणारच आहे. मग असं होण्याची शक्यता आहे की एवढा मोठा सेलिब्रिटी आणि तुम्ही त्याला 30,000, 35,000 किंवा 40,000 किंवा वॉडेवर तुम्ही एवढीच सॅलरी देताय, म्हणजे तुमची ऐपत नाही का की बाबा याला जास्तीत जास्त सॅलरी द्यावी म्हणून. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं नाव खराब होणार होतं. मग त्यामुळे तिथे मला त्यांनी नाही सांगितलं. मग काय करायचं, माझं हे पण चाललं होतं की बाबा वॉचमन थांबावं कुठेतरी किंवा काय. मग एक पर्याय आला की ऑब्वियस म्हणजे ड्रायव्हिंग हे मला खूप आवडतं, माझं पॅशनही आहे, माझी हॉबीही आहे. सो म्हटलं आपण ओला आणि उबर चालूयात. मग मित्रां थ्रू सर्च केलं तर मला एक गाडी मिळाली. त्याच्यावरनं मी ओला आणि उबर चालू केलं. ह्याच्यामध्ये एक ब्युटी अशी आहे की मला पेमेंटसाठी थांबायला लागत नाही. म्हणजे ते आपण महिन्याचं जे म्हणतो की हा बाबा मला सॅलरी मिळणार आहे, मग आता मंथ एंड आहे वगैरे, राईट संपली की मला पेमेंट मिळणार आहे. सो म्हणजे रोजच्या रोज मी माझ्या लक्ष्मीच्या म्हणजे माझ्या बायकोच्या हातामध्ये मी जे काही कमवलेले असतील ते सगळ्याच्या सगळे मी देऊ शकतो आणि मी देतोय. सो ते एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे की रोजच्या रोज पैसे आपण बायकोच्या हातामध्ये देतोय, ती घर चालवतीये. आणि खूप अशा आम्ही फायनान्शियल क्रायसिस बघितलेल्या आहेत ड्यू टू माझं वेडेपण. सो मलाही असं वाटतंय की तिला सुद्धा कुठंतरी एक फायनान्शियल सिक्युअर करावं. घरी कोण कोण असतं? घरी मी, मिसेस आणि मुलगा असतो. मुलगा आता सध्या पुण्यामध्ये आहे. तो MIT कॉलेजला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे. अरे वा, MIT ला आहे. येस. आणि माझी मिसेस ही एशियन अवॉर्ड विनर मेकअप आर्टिस्ट आणि टीचर आहे. वाव. आणि म्हणजे मेन मला सगळ्यात म्हणजे प्राऊडली मी सांगेल की 2 वर्ष झाले ती स्वतःच घर चालवतीये. माझ्याकडनं म्हणावा तसं म्हणजे 100%मधला 5 ते 10% मला माझा कमवण्यामध्ये हातभार होता. आणि तिने जे काही सपोर्ट केलंय किंवा तिने जे काही सॅक्रिफायसेस केलेले आहेत त्याच जोरावरती मी आज ॲज अ सिनियर ऑलिम्पियन म्हणून मी तुमच्या बरोबर एक ॲज आता वाटतंय की मी सेलिब्रिटी आहे व्हायरल झाल्यानंतर. आधी मी म्हणतो हिडन सेलिब्रिटी आहे म्हणून, पण आता वाटतंय की हो खरंच बाबा लोक मला ओळखतात. नाही, तुम्ही सेलिब्रिटी आहात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की असं नाहीये की बोलतात ना सपोर्ट केलाय बायकोने तर हा बायकोने एवढाच सपोर्ट केला. त्यांनी सरळ सांगितलंय बायको माझं वेडेपण बायकोमुळे पूर्ण झालंय. म्हणजे क्रेडिट गोज टू काकू. थँक्यू.
हा हिडन जेम आमच्या समोर आणल्याबद्दल. आणि माझ्या समोर तर अचानक आलाय. मला खरंच असे लोक खूप आवडतात जे खरंच बिनधास्त सांगतात की नाही ही फक्त माझ्यामुळे नाही झालं, ही माझ्या बायकोमुळेही झालंय. आणि थँक्यू काकू खरंच. पण एक इन्सिडेंट सांगतो, म्हणजे लिटरली तो सगळ्यात हार्ट टचिंग इन्सिडेंट्स आहे. ज्यावेळेस मी 2017 मध्ये न्यूझीलंडला गेलो होतो. ओके. सिनियर ऑलिम्पिक्सच पार्टिसिपेट करत होतो आणि माझा लॉंग जम्प हा इव्हेंट चालू होता. त्यावेळेस माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता लॉंग जम्प करताना. म्हणजे त्याचा व्हिडिओ युट्यूबला सुद्धा आहे. सो माझा गुडघा जो आहे तो ट्विस्ट झाला होता. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की नॉट टू वॉक फॉर द टॉयलेट्स ऑल्सो. एवढी मोठी इंजुरी होती. फिजिओथेरपिस्टकडे गेलो, ते म्हटले सर वी विल नॉट टच युअर नी, इट इज सो बॅडली इंजुर्ड, सो गो टू युअर होम अँड जस्ट टेक अ रेस्ट, नाहीतर मग काही खरं नाहीये. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की क्राऊड फंडिंग मी इनिशिएट करतो. सो माझी जबाबदारी आहे की ज्यांनी मला क्राऊड फंडिंग केलेलं आहे किंवा ज्यांनी मला मदत केलेली आहे मेडल आणण्यासाठी, त्यांना मी तोंडावरती नाही पाडू शकत. सो दुसऱ्या दिवशी माझा ट्रिपल जम्पचा इव्हेंट होता. ज्यावेळेस मी परत माझे जे होस्ट होते मकरंद कारखानीस म्हणून, ते पुण्याचे होते आणि ते माझ्या कोच बरोबर खेळलेले होते. सो त्यांना ऍथलेटिक्स बद्दल सगळंच माहिती होतं, कारण ते पण जवळजवळ 10-12 वर्ष त्यांनी कॉम्पिटिशन्स केलेल्या होत्या. सो घरी गेल्यानंतर मी व्हिडिओ कॉल केला बायकोला की बघ असं असं झालेलं आहे, जेवढा एवढा माझा गुडघा सुजलाय वगैरे, हे ते सगळं म्हणजे ते सगळं मी तिला दाखवत होतो. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि ती म्हटली की मला माहित नाही, तुम्ही नेक्स्ट फ्लाईटनी तुम्ही परत माझ्या जवळ पाहिजे. म्हटलं का ते शक्य नाहीये, अजून एक इव्हेंट राहिला, ते इव्हेंट वगैरे जाऊ दे खड्ड्यामध्ये, मला तुम्ही महत्वाचे आता मेडल्स नाही. म्हटलं नाही, मी ठीक आहे, बघूयात काय होतंय ते, तू नको टेन्शन घेऊ, जे ऍज पर स्केड्यूल मी माझी फ्लाईट घेऊन येतो. हे सगळं संभाषण झालं. नंतर आमचं जेवण वगैरे झालं. मी त्या सरांना म्हटलं की सर सकाळी 6:30ला तयार थांबा, 6-6:30ला आपल्याला ग्राउंडवरती जायचंय. तर ते म्हटले वेडायस का तू, कारण ट्रिपल जम्प इव्हेंट असा आहे की सगळ्यात इंजुरीचे चान्सेस जे आहेत ते मॅक्सिमम ह्या ट्रिपल जम्प मध्ये आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही हॉप आणि स्टेप करतो त्यावेळेस गुडघ्यावरती जवळजवळ 1 टनाचा लोड असतो. बरोबर. 1 टन म्हणजे 1000 किलो. ऍक्च्युली 3दा उडी मारतो तुम्ही. बरोबर. 2दा उडी मारतो आणि तिसरी जी उडी असते ती आमचं लँडिंग असतं पिटमध्ये डिरेक्टली. हो. सो आणि त्यांना म्हटलं सर जाऊयात, बघूयात काय होतं ते. मला चालता सुद्धा येत नव्हतं आणि डॉक्टरने सांगितलं होतं की टॉयलेटला सुद्धा उठायचं नाही. सो सकाळी तयार झालो, ग्राउंडवरती वगैरे गेलो. तिथं काय झालं मलाही माहित नाही, अजूनही मला आठवत नाही. मी खूप आठवायचा प्रयत्न करतो. म्हणजे मला इथपर्यंत आठवतंय की मी ज्या स्टेडियमच्या ज्या पायऱ्या आहेत ती एक पाय खाली ठेवायचा गुडघा वाकवून आणि दुसरा पाय सरळच्या सरळ खाली असा ओढायचा. अशा पद्धतीने मी त्या पायऱ्या उतरलो होतो. मला इथपर्यंत आठवतंय. पण त्याच्यानंतर मी कॉल रूम मध्ये गेलो, तिथं माझा अटेंडन्स नोंदवला. पीट वरती गेलो, तिथे मी हळूहळू जॉग करायला लागलो. कसा करायला लागलो वगैरे अजून म्हणजे ते फक्त आता सिनारिओ सगळे मी तुम्हाला सांगतो, पण ते एक्झॅक्ट मला आठवत नाहीये. मग त्याच्यानंतर मला ऍक्च्युली ज्या प्रॅक्टिस मध्ये सुद्धा मी 11 मीटरचा बोर्ड घ्यायचो. म्हणजे लॉंग जम्प पीट पासून ते आमच्या हॉप स्टेपचं जे अंतर असतं ते वेगवेगळं अंतर असतं. सो मी ते 11 मीटरचा घ्यायचो, पण त्यांना रिक्वेस्ट करून मी 9 मीटरचा घेतला. आणि 10.60 मीटर्स मी जम्प केली आणि तिथं इंडियासाठी सिल्वर मेडल जिंकलो होतो. जो ऑस्ट्रेलियन होता ऍथलीट इवान म्हणून, त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं. तर त्यांनी नंतर मला फेसबुकला टेक्स्ट केला की तू नी फिक्सअप कर, मला तुझ्याबरोबर पार्टिसिपेट करायला आवडेल, कारण मला माहिती होतं तुझं जर का फिट असतं तर हे मेडल तुझंच होतं, गोल्ड मेडल तुझंच होतं, तर तू परत नी फिक्स करून ये म्हणून. वेन देर इज अ विल देर इज अ वे. आणि ज्यावेळेस तुम्हाला खरंच काही करायचं असतं ना
तर त्यावेळेस हडल्स जे आहेत ना ते आपोआप क्रॉस होतात. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा विचार करायची गरज पडत नाही किंवा वेगळी पावलं उचलायची गरज पडत नाही. तुम्ही फक्त ते ठरवलं पाहिजे आणि आतनं तुम्हाला ते जाणीव झाली पाहिजे की नाही हे मी करू शकतो. आणि त्यावेळेस तुमच्या शेजारी असा एकही व्यक्ती नको जे तुम्हाला सांगेल की तू हे करू शकत नाहीस. बरोबर. आणि त्यावेळेस तुमचे जे कान आहेत ना ते बंद पाहिजेत अशा कंडिशन्स मध्ये. कारण तुम्हाला तू करू शकतो हे सांगण्याऐवजी तू करू शकत नाही हे सांगणारे जास्त असतात. सो तुमचे कान उघडे पाहिजेत जे तुम्हाला सांगतील तू हे करू शकतोस. आणि जे करू शकत नाही हे सांगणारे असतात त्यांच्यासाठी तुमचे कान आणि डोळे सगळेच बंद पाहिजे. म्हणजे तुमच्या फिलिंग सुद्धा त्यांच्यासाठी बंद पाहिजेत. आता सुद्धा हे मेडल्स मिळवलेले आहेत ते एकतर माझं देशाप्रती काही ना काहीतरी देणं आहे म्हणून आहे. आणि त्याच्यामधनं मी खूप खुश आहे. कुठे रिग्रेट नाहीये की बाबा मला कुठं रेकग्नेशन मिळालं नाही, कुठं स्पॉन्सरशिप मिळाली नाही, कुठं ब्रँड एन्डोर्समेंट मिळालं नाही किंवा सरकार दरबारी माझा सत्कार झाला नाही किंवा कोणी मला ओळखत नाही. मला अजिबात रिग्रेट नाहीये. मी माझं काम केलेलं आहे आणि ह्याच्या पुढं माझं टार्गेट आहे 100 मेडल्स फॉर द कंट्री आणि मी ते काम करत राहणार आहे. आता पुढची ऑलिम्पिक जी आहे ती कधी आहे? पुढची सिनियर ऑलिम्पिक्स म्हणजेच वर्ल्ड मास्टर गेम्स आहे आता मार्च मध्ये तायपाई जपानला. आणि ती मी मिस करणार आहे ड्यू टू फंडिंग्स आणि माझी प्रॅक्टिस. पण पुढची जी स्पर्धा, पण जर तुम्हाला फंडिंग झालं तर मी आता जाणार नाहीये कारण माझी प्रॅक्टिस त्या लेवलची नाहीये. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही देशाला रिप्रेझेंट करताय तिथं पुअर शो करून चालत नाही. बरोबर. कारण शेवटी कंट्री इज ॲट द टॉप मोस्ट ऑफ युअर्स. सो तिथं कुठलाही पुअर शो मला करायचा नाहीये. सो जरी फंडिंग आत्ता मला मिळालं ते मी युटिलाइज करेल ऑस्ट्रेलियन मास्टर गेमसाठी जे कॅलिबरीला आहे ऑक्टोबरमध्ये. ओके. तिथं मी 5 मेडल्स शुअर शॉट. म्हणजे इट इज नॉट अबाउट मनी, इट इज अबाउट द कंट्री एज वेल. बिकॉज ऑब्व्हियसली इफ क्राऊड फंडिंग झालं, जे होईल मलाही माहिती आहे त्यांनाही माहिती आहे होईल जर आपण जर केलं क्राऊड फंडिंग. पण त्यांना माहिती की त्यांची तेवढी तयारी नाही झाली ऑलिम्पिकसाठी आणि तिकडे जाऊन पुअर शो नाही करायचा आहे. सो पण मी स्वतःहून म्हणजे माझी इच्छा आहे की ऑक्टोबरसाठी तुम्ही ज्या स्पर्धेला जाल त्यासाठी मी स्वतः तुमचा नंबर पण घेणारच आहे आता. पण मी स्वतः हेल्प करेन त्या गोष्टीसाठी. क्राऊड फंडिंगसाठी जेवढं माझ्याने होईल, जेवढं माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल, जेवढं काही असेल. पण मला हवंय तुम्ही जावं आणि देशासाठी 5 मेडल काय जेवढे जमतील तेवढे मेडल आणा. मी 5 इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. आणि मी आत्ता कमिटमेंट देतो. म्हणजे आज आहे 23 जानेवारी. स्पर्धा आहे 18 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर. मी आज कमिटमेंट देतोय की मला प्रॉपर फंडिंग जर का मला वेळेच्या आधी मिळालं तर 5 मेडल शुअर शॉट आहे. मी आत्ता कमिटमेंट देतो. तर आपण करणार. आय विल मेक शुअर. कसं होईल काय होईल. एक महत्वाचा प्रश्न, तुमचं असं काही स्वप्न आहे का जे अजूनपर्यंत पूर्ण नाही झालं ते तुम्हाला पूर्ण करायचंच आहे? माझे 3 स्वप्न आहेत. एक स्वप्न नाहीये, माझे 3 स्वप्न आहेत. एक आहे मला स्वतःला 100 मेडल्स कम्प्लीट करायचे आहेत. आता 20 झालेत, आता 17 झालेत ऑलिम्पिक्सला पूर्ण इंटरनॅशनल मध्ये. ओके. आता 17 झालेत, फक्त 83 बाकी आहेत. ओके. दुसरं आहे मला आपले जे आम्ही जे प्रोग्राम्स बनवलेले आहेत त्याच्यामधनं मला आपल्या भारताची जी सगळी जनता आहे त्यांना फिजिकली फिट करायचं आहे. आणि तिसरं जे स्वप्न आहे की आपल्या सर्व्हिसेसद्वारे किंवा आपल्या कोचिंगद्वारे 2032 नंतरचे जेवढ्या काही इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या देशामधले जी मुलं आहेत ते ऍथलेटिक्स मध्ये पार्टिसिपेट करावी. ओके. आणि देशासाठी मेडल जिंकावी. असं माझं हे 3 स्वप्न पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतोय. एक खरं सांगतो, पण आता मी ऑलमोस्ट 2 तास झालेत, 2-1.5 तास झालेत, अजून 30 मिनिटाची राईड बाकी आहे. पण मी तुमच्या कॅबमध्ये बसायला येत होतो ना त्याच्या थोड्या वेळा आधीच सांगतो
माझा मूड एवढा खराब होता ना, एवढा खराब होता, मला कंटाळा आलेला. मी म्हटलेलं कॅब मध्ये येणार आहे मी, म्हणून हा पुढे बसला. ओके. मागे झोपणार होतो. ओके. बोलो मला कोणाशी बोलायची इच्छा नाही, काय नाही, मी फोन नाही वापरणार, काहीच नाही, हे नाही ते नाही. पण अचानक माझा मूड बघताय तुम्ही, हा खरंच मी मुद्दाम असा दाखवत नाही ऍक्टर म्हणून, खरंच झालाय. आणि तुमच्याशी मी थोडं एक 20-25 मिनिटं आधी गप्प शांत होतो, काहीच बोलत नव्हतो, तो त्यासाठीच होतो. पण तुमच्याशी बोलायला लागलो आणि हा मूड आता हा झालाय. याचं कारण तुम्ही आहात फक्त. आणि खरंच खूप इन्स्पायर केलंय या तुमच्या सगळ्या गोष्टींनी. आणि हो, उद्यापासून किंवा जेव्हा पण आता मला तुम्ही जसं सांगितलं, तुम्ही कधीही वर्कआउट करू शकता, काही करू शकता, ते आपण करणार आहोतच. आणि जेन्युइनली सांगतोय, ही माझी आयुष्यातली बेस्ट ओला राईड होती. नॉट थँक्स टू ओला बट दिस मॅन. पण खरंच खूप बेस्ट राईड होती. आणि मी अशी चर्चा करणारच आहे, म्हणजे ऑफ द कॅमेरा ॲज वेल. पण खरंच खूप इन्स्पायरिंग, खूप छान. आणि एवढंच सांगेन मी, सरांचा हँडल पण टाकेनच ब्लॉगच्या खाली, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर, सगळीकडेच. तर तुम्ही त्यांना फॉलो करा, त्यांच्याशी बोला. आणि जर कुठेही तुम्ही ओला बुक केलीत आणि सर भेटलेत, तर प्लीज त्यांना सांगा की या व्लॉगमध्ये तुम्हाला बघितलं मी, किंवा काही नाही सांगितलं तरी मला काय असं वाटत नाही. पण त्यांच्याशी बोला. खरं सांगतोय, 20 मिनिटाची जरी राईड असती ना, तरी ते 20 मिनिटात तुमचा मूड एकदम असा माझ्यासारखा फ्रेश करून टाकतील. मला तर भाग्य लाभलंय, मी म्हणेन. 2 तासाची राईड होती माझी. म्हणजे आता मी पुढे 14 तास काम करणार आहे, माझी नाईट शिफ्ट आहे आज. ओके. हा, मी आज झोपणारच नाही आज मजेत आज. आणि मी जी सिरीज करतोय त्यात माझं कॅरेक्टर एकदम कॉमेडी आहे. ओके. तर मला नेहमी खूप असं, म्हणजे बोलतात ना, सेटवर मी असाच असतो, एकदम फनी किंवा जास्तच एन्जॉयमेंट मध्ये, जास्तच एनर्जी मध्ये असतो. आज माझी एनर्जी 10 पट वाढली आहे. आज मी तसंच असणार आहे. आमच्या घरातला मी कार्टून नेटवर्क आहे. अरे वा. म्हणजे अजून सुद्धा, म्हणजे ऍट एज ऑफ 46 सुद्धा माझे काकू आणि काका वगैरे म्हणतात की तुझ्यासारखा कार्टून नेटवर्क आमच्या घरामध्ये नाही आहे. नाही, पण एक आहे जो स्पोर्ट्स मध्ये किंवा बोलतात ना एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये जो असतो, तो काहीतरी वेगळा माणूस असतो. हे तर खरं आहे. तर आहे भाई, हाच होता आपला ब्लॉग. आता यापुढे काय बोलू मला कळत नाहीये. फक्त एवढंच सांगतो की आयुष्यात कुठे काय चालू आहे, काय नाही, ते आपल्याला नसतं माहीत. आणि कधी आपल्या समोर येतं आणि आपण खुश होऊन जातो, इन्स्पायर होऊन जातो. हे तसं माझं झालंय आज. आणि मी खरंच खूप हॅपी आहे. मी म्हणजे बोलतात ना, कुठेतरी लिहून ठेवलेलं की हे मला आज भेटणार आहेत, आणि तेच झालं. कारण तुम्हाला सांगतो, आज आम्ही डिसाईड केलं आम्ही मेट्रोने जाणार, मेट्रोने जाऊन दहिसरला उतरणार, दहिसरवरून जाऊन मग रिक्षाने जाणार. अच्छा. हा, हे आम्ही दोघांनी डिसाईड केलं. पण मग नंतर म्हटलं की दहिसरवरून मेट्रोवरून परत 25-30 मिनिटाची राईड आहेच, जी बघायला गेलं तर परत काय बोलतात, ट्रॅफिकने 40-50 मिनिटाची झाली तर माहित नाही, कारण माहिती आहे घोडबंदर बरोबर हा रोड. तर मग नंतर म्हटलं जाऊ दे ना, कॅबनेच जाऊया. तसंही दिवसभर काम रात्रभर काम करायचं, आरामात जाऊ, काय नाही. आणि माझा मूड जसं म्हटलं खराब होता, त्यामुळे म्हटलं मला नाही आता काय कुठे ट्रॅव्हल करायचं, मी कॅबनेच चाललो. म्हणजे लिहिलेलं आणि बुक पण झाल्यानंतर मला याच कॅब मध्येच बसायचं होतं. वाव, डेस्टिनी बाई. पण काय नाही, सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत, सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत, हे मला ह्यांच्याकडून कळलं. आणि कोणतीही गोष्ट नाही झाली तर ती करत राहायचंय, उगाच विचार करत बसायचं नाहीये, हॅपी राहायचंय, खुश राहायचंय. या ब्लॉगचा पूर्ण मोटिव्ह मला तरी एक आलाय, खुश राहा. खुश राहा, करत राहा. आज नाही तर उद्या फळ मिळणारच आहे. ह्याच्यामध्ये फक्त एकच मी सांगेल की फळ मिळणं हा नंतरचा पार्ट आहे. मेन म्हणजे माझ्या कोचने मला काय शिकवलंय ते तुम्हाला सांगतो. म्हणजे 2 वाक्य आहेत, ते खूप खूप म्हणजे खूप डीप आहेत ती. एक म्हणजे पराग, तू जगामध्ये कुठलाही क्राईम कर, फक्त एक क्राईम करू नको, ते म्हणजे नॉन पार्टिसिपेशन. जोपर्यंत तू पार्टिसिपेट करणार नाहीस तोपर्यंत तुझ्या मधल्या, म्हणजे तू जिंकणार आहेस का हारणार आहेस तो नंतरचा पार्ट आहे. पण तुझ्या मधल्या जे तू काय आहेस, म्हणजे गावठी भाषेत बोलत तुझी लायकी काय आहे
हे तुला पार्टिसिपेशन नंतरच कळेल. दुसरी गोष्ट, दिस इज नॉट अ सिंगल रेस टू विन ऑर लूज. आय हॅव टू रन मच मोर रेसेस इन माय लाईफ टू विन ऑर लूज. तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे तुम्ही नेहमीच बोलत असता, पण येस डेफिनेटली. मी मगाशी म्हटलं ना की जर का तुमच्या आयुष्यामध्ये 1% जरी फरक पडला किंवा तुमच्या विचारांमध्ये 1% जरी फरक पडला तर माझी ही राईड सार्थक लागली. बेस्ट राईड माझी तरी. मी तुम्हाला सांगतो ना, माझी एवढी चांगली राईड कधीच नाही झाली. माझ्या ब्लॉग्सद्वारे किंवा माझ्या कोणत्या व्हिडिओजद्वारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचावत आणि लोक इन्स्पायर व्हावेत आणि लोकांना तुमच्याबद्दलही कळावं की असा एक व्यक्ती आहे जो सिनियर ऑलिम्पियन आहे, जो वेडा आहे, जो खरंच वेडा आहे. खरंच वेडा आहे. मी म्हणतो वेडा आहे. वेडाचा अर्थ त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, तुम्हाला पण माहित असेलच. तो खरंच वेडा आहे जो आत्ता एक कॅब ड्रायव्हर आहे आणि त्याची जिद्द ही आहे की त्याला देशासाठी अजून 83 मेडल आणायचे आहेत. अजून जास्तही असतील, पण एक गोल असतो, एक स्वप्न असतं की 100 मेडल पूर्ण करायचे. दॅट इज द सीन. खरंच खूप इन्स्पायरिंग आहे आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर दिस बेस्ट राईड. थँक्यू. एवढंच बोलून भाई बाय बाय, सी यू. नका करू सबस्क्राईब, मला काय फरक नाही पडत, पण प्लीज फॉलो दिस मॅन. मी टाकतो हँडल, प्लीज. थँक्यू गाईज. आय लव्ह यू. आय लव्ह यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स.